तुम्ही जर उष्णकटिबंधातील जंगलात भटकंती केली असेल तर त्याच्या चंद्रप्रकाशातील सौंदर्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. दऱ्याखोऱ्यातून पसरलेला चंद्रप्रकाश, तो अभूतपूर्व गवतावर मोठमोठ्या झाडाच्या पानातून पाझरणारा चंद्रप्रकाश, त्या झाडाच्या पसरलेल्या अजस्त्र सावल्या एक वेगळं भयमिश्रित गूढ सौंदर्य मनात निर्माण करतात. अशा वातावरणात एखादा हिंस्त्र प्राणी आपल्या सावजाच्या शोधात दबकत निघालाय. एखादं भित्र हरिण त्याची चाहूल घेत स्तब्ध उभा आहे. गवतातून सळसळत जाणारा साप, सगळी पोटासाठी व जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड. जोवलगिरीच्या जंगलात वरून सगळं शांत भासत असलं तरी तिथं पावला पावलावर धोका होता. अशा वेळी 3 चोरटे शिकारी काही शिकार मिळेल या आशेने एका पाणवठ्यावर दबा धरून बसले आहेत. एखादं हरिण आपली तहान भागवायला येईल त्याची वाट बघत. चंद्र माथ्यावर तळपट होता व त्याच्या लखलखीत प्रकाशात सगळं अगदी स्पष्ट दिसत होतं. इतक्यात घनदाट झाडीतून डावीकडे कसली तरी खसखस ऐकू आली. सुकलेली पानं कोणाच्या तरी पायाखाली चुरगळल्याचा व किंचित गुरगुरल्याचा आवाज आला. काय असावं? एखादं डुक्कर, एखादं हरिण, बहुतेक जंगली डुक्कर. चला, भरपूर मांसाची सोय होईल आणि आज रात्री मेजवानी करता येईल, राहिलेलं मांस विकता येईल अशा विचाराने श्वास रोखून ते वाट बघू लागले. पण बराच वेळ काही घडलं नाही. बराच वेळ गेला. त्यांच्यातला अस्वस्थ झालेला मुनाप्पा शिकार निसटून जाईल या आशंकेने त्याने त्या बाजूने गोळी चालवायचा निर्णय घेतला व आवाजाच्या दिशेने त्याने गोळी झाडली. एक गर्जन हवेत घुमली आणि नंतर खोकल्याचा कफिंगसारखा आवाज येत राहिला. बापरे, बापरे, ते डुक्कर नव्हतं, तो एक वाघ होता. घाईघाईंनी त्यांनी माघार घेतली व लगबगीने ते घाबरून परत आपल्या गावाकडे परतले. ती रात्र मोठी वैऱ्याची होती. तिघेही काळजीत होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते तेथे गेले तर तेथे एक देखणा तरुण वाघ मरून पडला होता. त्यानंतर मुनाप्पा हिरो ठरला. गोळी बरोबर वाघाच्या काळजात घुसली होती आणि तो जागच्या जागी ठार झाला होता. सगळीकडे मुनाप्पाचे प्रचंड कौतुक झाले. पण दुसऱ्या दिवशी मात्र चित्र बदलले. सूर्यास्त झाल्यावर एका वाघिणीचे आपल्या मेलेल्या प्रियकरासाठी कॉल सुरू झाले. कारण तो त्यांच्या प्रणयाराधनाचा काळ होता. 1-2 दिवसापूर्वी मुश्किलीने तिने आपला पार्टनर शोधला होता व त्याच्या या अशा अचानक नाहीशे होण्याने तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं आणि त्यात पूर्वानुभवाने यात मानवाचाच काहीतरी हस्तक्षेप असावा याचीही तिला जाणीव झाली होती. आणि एखाद्या अतृप्त आत्म्याप्रमाणे ती दिवस रात्र जंगलातून, दऱ्यातून, गावाच्या बाजूने अस्वस्थपणे आकारत कॉल देत आठवडाभर फिरत होती. जॅक लंडन, एक तरुण शिकारी, जेव्हा गावकऱ्यांकडून त्याच्या कानावर हा प्रकार आला त्यालाही उत्साह आला व त्या वाघिणीला मारून गावकऱ्यांच्या मनात स्वतःविषयी आदर निर्माण करायचा निर्णय त्याने घेतला. वाघिणीची शिकार आपल्या नावावर करायची ही सुवर्ण संधी आहे असा विचार त्याला आवडला. तो आदल्या दिवशी गावात हजर झाला. त्याने परिस्थितीचा आढावा घेतला. तिचे पगमार्क सगळीकडे दिसत होते पण फॉरेस्ट बंगल्याच्या जवळपास ते जास्त आढळले म्हणून जॅकने तेथे नशीब आजमावायचे ठरवले. संध्याकाळी 5 वाजता तो तेथे एका भल्या मोठ्या वारुळामागे लपून बसला. सूर्य कलत होता. वेळ जात होता. 6:15 वाजता लिओनार्डच्या उजवीकडे एक दगड घरंगळला. तो ताठ झाला. त्याने सगळीकडे नजर टाकली. त्याला वाघिणीचे दर्शन अपेक्षित होते पण पुन्हा शांतता.
पुन्हा 10 मिनिटे गेली व तेवढ्यात रस्त्याच्या कडेने त्याच्याकडे झेपा टाकत येणाऱ्या वाघिणीचे दर्शन त्याला झाले. गडबडीने त्याने रायफल सावरली, नेम धरला व गोळी झाडली. ती तिच्या छातीवर लागली. तीच थोडी उजवीकडे लागते तर ती जीवघेणी ठरली असती. वाघिणीने एक गर्जना फोडली व वेदनातिशयाने ती पुन्हा जंगलात नाहीशी झाली. लिओनार्ड पहाटेपर्यंत तेथे थांबला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना घेऊन त्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण वाघीण अथवा तिचा मृतदेह कुठेच सापडला नाही. त्यानंतर 1 महिना गेला. जवालगिरीपासून 7 मैल खोल जंगलात असलेल्या सुलेकुंठा गावात एक मंदिर होते. तेथे भक्तगण नेहमी दर्शनाला येत असत. असेच एका दिवशी एक माणूस, त्याची बायको आणि त्याचा 16 वर्षाचा मुलगा दर्शन घेऊन देवळाबाहेर पडले. साधारण तिथून ते पाव मैल पुढे आले असतील नसतील. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते. खाली बऱ्याच चिंचा पडलेल्या होत्या. मुलगा थोडा मागे रेंगाळला व खाली पडलेल्या चिंचा उचलण्यासाठी वाकला. त्यानंतर पुढे गेलेल्या आईवडिलांच्या कानावर एक गुरगुर ऐकू आली आणि पाठोपाठ एक विदारक मरणांतिक किंचाळी त्यांच्या कानावर पडली. त्यांनी मागे वळून पाहता त्यांना दिसले एक वाघीण त्यांच्या मुलाला जबड्यात धरून जवळच्या नाल्यात उतरून पळत होती. ते घाबरलेले पण जीवावर उदार झालेले पती पत्नी त्या वाघिणीच्या मागे धावले. तिला शिव्या शाप देत, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाठोपाठ अजून 1-2 किंचाळ्या ऐकू आल्या व सारे शांत झाले. तो त्या वाघिणीचा पहिला बळी होता. त्यानंतर त्या भागात हत्यासत्र सुरू झाले व त्याचे क्षेत्र जोवालगिरीपासून उत्तरेला गुंडालमच्या दक्षिणेपर्यंत 30 मैल आणि मैसूरच्या सीमारेषेवरील 20 मैल पश्चिमेला असलेल्या देंकानीकोट्टोपर्यंत 15 बळी गेले. त्यातल्या 3 मुली होत्या. त्यातली एक नवविवाहित तरुणी सुद्धा होती. मला हुसूरच्या माझ्या कलेक्टर मित्राची तार आली. त्यानं त्या त्वरित येऊन वाघिणीचा बंदोबस्त करायची विनंती केली होती. मी जोवालगिरीला आल्यानंतर कलेक्टरने मला सर्व इतिहास सांगितला. त्यावरून मी काढलेले निष्कर्ष म्हणजे हा वाघ नसून वाघीण आहे आणि तिला तिच्या प्रियकरापासून तोडलं गेलं होतं. तिच्या प्रियकराला त्यांनी ठार केलं होतं व नंतर जॅक लिओनार्डच्या गोळीने ती जखमी झाली होती. मी जोवालगिरीच्या परिसरात कुठे तिचे ताजे पगमार्क मिळतात का याचा शोध घेतला, पण तिथे इतक्यात एकही बळी गेला नव्हता. तिचे पगमार्क्स तिथल्या गुरांच्या येण्या जाण्याच्या पगमार्क्सने पुसले गेले होते. मग मी गुंडालमला जायचं ठरवलं. तिथं जास्तीत जास्त बळी गेले होते. गेल्या 4 महिन्यात 7 गुराखे मारले गेले होते. मला 3 तगडे रेडे आमिष म्हणून दिले गेले. त्यापैकी एक मी गुंडालमच्या जवळ नदी किनारी बांधला. पाणी फार नव्हते, अगदी लहान प्रवाह वाहत होता. दुसरा 4 मैल जवळच असलेल्या अंचट्टी गावात आणि तिसरा पाण्याठ्यावर, जिथे गुराखी आणि गुरे पाणी पिण्यासाठी जात असत. एवढे केल्यानंतर त्यांचा चारा पाण्याची व्यवस्था करून पुढचे 2 दिवस मी आजूबाजूला जंगलात माझी .405 विंचेस्टर रायफल घेऊन कुठेतरी त्या वाघिणीशी सामना होईल म्हणून फिरत होतो. त्या दुसऱ्या दिवशी मला वाघिणीचे पगमार्क्स गुंडालम नदीपात्रात मिळाले. ते वरून उतरून नदीपात्रातून मी जिथे बैल बांधला होता त्या बैलाजवळ येऊन थांबली, पण त्याला स्पर्शही न करता अंचट्टीकडे गेली. पण पुढे जमीन टणक असल्याने तिच्या माग मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी बांधलेल्या गुरांना चारा पाणी देऊन घरी येऊन मी गरम पाण्याने आंघोळ करायच्या तयारीत असतानाच काही गुराखी माझ्याकडे वाघिणीने अंचट्टीच्या दक्षिणेला एका वस्तीत एका माणसाला मारल्याची बातमी घेऊन माझ्याकडे आले. हा दुर्दैवी माणूस गुरं का गडबड करतायत म्हणून रात्री उठून बांधलेल्या गोठ्यात गेला आणि वाघिणीने त्याच्यावर हल्ला केला. तो परत आला नाही म्हणून घरातले बघायला गेले तर काही अंतरावर त्याची कांबळी, कपडे आणि वाघिणीच्या पावलाचे ठसे मिळाले. हे झाल्यावर ताबडतोब ते माझ्याकडे आले होते. पटकन आंघोळ आणि थोडंसं अन्न पोटात ढकलून मी घटनास्थळी रवाना झालो. त्या माणसाच्या तोंडून अजिबात आवाज निघाला नव्हता. खडका व दगडी परिसर असल्याने पगमार्क्स दिसत नव्हते,
पण पुढे गेल्यावर एका काटेरी झुडपाला लटकलेलं त्याचं एक वस्त्र मला दिसलं. पुढे अजून 300 यार्डावर तिने त्याला खाली ठेवलं होतं. तिथेच त्याला खायचा प्लॅन होता, पण तिने तो नंतर बदलला व पुन्हा त्याला तोंडात धरून ती 30 मैल कावेरीच्या पात्रामधून त्याला घेऊन गेली. तिथून माग काढणं सोपं झालं होतं, कारण तिने आता त्याला पाठीकडच्या निमुळत्या बाजूने धरले होते व त्यामुळे रक्ताचे डाग दिसत होते. अजून 100 यार्डावर त्याची लंगोटी एका काटेरी झुडपाला अडकलेली आम्हाला मिळाली. आम्ही नदीच्या पात्रात उतरलो. आता जमिनीत तिच्या पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते व दुर्दैवी माणसाला ओढत नेल्याच्या खुणाही दिसत होते. तिथून पुढे बाकीच्यांना मागे उभा राहायला सांगून मी एकटाच पुढे निघालो. मी अत्यंत सावधपणे व हळूहळू चाललो होतो. वाघीण जवळच असायची शक्यता होती. थोडं पुढे गेलो. खडकामागे मला थोडं गवत दिसलं आणि त्यात मला त्या दुर्दैवी माणसाचं शरीर दिसलं. वाघिणीने पोटभर जेवण केलं होतं. जवळजवळ अर्ध शरीर तिने खाल्लं होतं. त्याचा एक हात व एक पाय तोडला होता. मी प्रथम वाघीण जवळ नसल्याची खात्री करून घेतली. मग मी पुन्हा त्या माणसांकडे आलो. तेथे जवळ कुठे मचाण बांधण्यासाठी आडोसा करता येईल का ते बघितले. राहिलेलं अन्न खायला ती वाघीण पुन्हा नक्की येणार होती यात शंकाच नव्हती. तो परिसर इतका उजाड होता की तेथे बसायला कुठेच काहीच जागा नव्हती. तेथे एकही झाड नव्हते. आता 2च शक्यता गृहीत धरता येणार होत्या. एक, या नाल्याच्या दुसऱ्या काठावर बसून तिथून हा दुर्दैवी बळी आणि आसपासचा परिसर दिसत होता तिथे बसणे, व दुसरा, उतरणीवरील गवतात नाल्यापासून 10 फूट एक उंच खडक होता. पहिला पर्याय मी नाकारला, कारण नरभक्षकाच्या शिकारीसाठी तो अत्यंत धोकादायक होता. दुसऱ्या पर्यायात मला ते मृत शरीर व आम्ही जिकडून आलो तो पूर्ण भाग आणि दुसरा जवळजवळ 20 यार्डापर्यंत दिसत होता. आवाज न करता माझ्या माणसांनी आजूबाजूच्या काटेरी झुडपं आणून मी बसणार होतो तिथे आडोसा केला. तो अत्यंत पद्धतशीरपणे केला गेला, त्यामुळे तेथे वाघिणीला संशयास्पद काही आढळणार नव्हतं. सुदैवाने मी माझ्याबरोबर ब्लँकेट, पाण्याची बाटली व टॉर्च आणला होता. टॉर्चची मदत भासली नसती, कारण ते पूर्ण चंद्राचे दिवस होते. चंद्र लवकर उगवणार होता. दुपारी 3 वाजता मी पोझिशन घेऊन तिथे बसलो. माझ्याबरोबरची माणसं निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी त्यांना थर्मासमध्ये गरम चहा आणि सँडविच आणायला सांगून ठेवले होते. वेळ जाता जात नव्हता. सूर्य आग ओकीत होता. मी बसलेला खडक तापवत होता. सूर्यकिरण सरळ माझ्यावर पडत असल्यामुळे मी घामाने न्हाऊन निघालो. आकाशात गिधाडे नव्हती, पण 5 वाजता एका कावड्याला ते अवशेष दिसले. त्याने आपल्या एका सहकार्याला साथ घालून त्याला बोलवले, पण का कोण जाणे त्यांना त्या उग्र वासाने किंवा भूक नसल्याने म्हणा त्या अवशेषाला तोंड लावायची इच्छा झाली नाही. जरा वेळाने सूर्याचा लाल गोळा डोंगरात लुप्त झाला. ते दोन्ही कावळे तिथून दूर जाऊन बसले. कदाचित भूक लागल्यावर ते त्याचा समाचार घेणार असतील. रानटी कोंबड्याचा आश्वासक आवाज आला. मग नाल्याच्या लांबून मोराचे केकारव आले. मला ते हवे होते, कारण वाघिणीच्या आगमनाची ते मला सूचना देणार होते. पण बराच वेळ काहीच घडले नाही. मोर उडून गेले आणि संध्याकाळ सरली. पराती एवढा चंद्र उगवला. त्यात मला आजूबाजूचा परिसर लख्ख दिसू लागला. दिवसा दिसणारे पक्षी विश्रांतीसाठी निघून गेले व त्यांची जागा रात्रीच्या निशाचरांनी घेतली. रातवा चुकचुक करू लागला. त्याला अशा वेळी थंड होणाऱ्या पाणवठ्याच्या काठी त्यांना त्यांचे कीटक भक्ष्य मिळणार होते. तो माझा सोबती रातवा भक्ष्याच्या शोधार्थ दूर निघून गेला आणि एक भयान शांतता तिथे पसरली. खाली त्या छिन्न विछिन्न देहाकडे मला बघवत नव्हते. मला वाटले जणू तो तुटलेला हात लांब होऊन माझी मान पकडेल. तरी बरं, तो चेहरा माझ्यापासून दूर वळलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव मला पुन्हा बघवलेच नसते, जे मी दुपारी पाहिले होते. थोड्याच वेळात सम्राटचा उंच स्वरात कॉल आला आणि तो ठराविक जागेवरून येतच राहिला. माझ्यापासून अर्धा मैल अंतरावर. त्यानंतर ठिपकेदार हरिणांचा वॉर्निंग कॉल आला व त्यानंतर ब्रेन प्युअर पक्षी ओढू लागला.
मी सुटकेचा निश्वास सोडला. मला माझ्या सर्व हितचिंतक मित्रांनी वाघिणीच्या आगमनाची सूचना देऊन सावध केले होते आणि मी नेकराच्या लढाईला सज्ज झालो होतो. आता ते प्राण्यांचे आवाज थांबले, याचा अर्थ ती वाघीण त्यांच्यापासून दूर गेली व माझ्या जवळ येत होती. मी डोळे तारवटून पाहू लागलो. त्या वळणावर कोणत्याही क्षणी दृष्टीपथास पडेल असा माझा अंदाज होता, पण काहीच घडेना. अजून 30 मिनिटे गेली. मी घड्याळाकडे बघितलं. 45 मिनिटे गेली. वाघीण माझ्यापर्यंत एवढ्यात पोचायला हवी होती. मग तिला एवढा वेळ का बरं लागावं? आणि अचानक मला एक आंतरिक धोक्याची संवेदना जाणवली. माझे 6वे इंद्रिय मला सांगत होते की धोका आहे. एवढी सगळी काळजी घेऊन मी तिला दिसलो होतो. डबा धरून पोट जमिनीला लावून ती झेप घेण्याच्या तयारीत होती आणि ती बरोबर माझ्या मागे माझ्या डोक्यावर होती. असंख्य अनुभव पाठीस असले तरी अशा प्रसंगी गाळण उडतेच. जीवन मरणाचा प्रश्न असतो. मी घाबरलो होतो. मला थंड घाम फुटला होता. ती समोरून आलीच नव्हती. बाजूने येऊन ती माझ्या हालचाली बघत होती, पण ती मला दिसत नव्हती आणि मी तिला दिसत होतो. माझ्या मागे काय आहे हे मला दिसत नव्हतं. मी थोडा उभा राहिलो असतो तर मला मागचं दिसलं असतं. ती तयारीत होती झेप घ्यायच्या. माझ्या अंगावर खडकावरून थोडी माती पडली. वाघिणीमुळे आता मला पर्याय नव्हता. मला धोका पत्करायलाच हवा होता. मी प्राणावर उदार झालो. मी पटकन माझ्या पायावर अर्धवट उभा राहिलो. माझी रायफल माझ्या चेहऱ्याच्या रेषेत आणली. माझा चेहरा आणि रायफल त्या खडकावर आणला आणि पटकन मागे वळून बघितलं आणि मला ती दिसली. माझ्यापासून केवळ 8 फुटावर ती दबा धरून उभी होती. माझ्यावर झेप घ्यायच्या आवश्यक. आमची नजरानजर झाली आणि दोघांनी एकाच वेळी हालचाल केली. एक भयंकर गर्जना करून ते माझ्यावर झेप घेतली व माझी बोटं ट्रिगरवर दाबली. तिची गर्जना आणि माझ्या रायफलचा आवाज एकमेकात मिसळले. ती भयंकर गर्जना आजतागायत मला झोपेतून दचकून जागे व्हायला भाग पाडते आणि मी खांबात घुम होऊन जागा होतो. तिने घेतलेली झेप माझ्या डोक्यावरून जवळून गेली. ती इतकी जवळून होती की तिच्या मागच्या पायाच्या फटक्याने माझ्या हातातली रायफल निसटली आणि खाली खडकावरून गडगडत त्या मृतदेहाच्या शेजारी जाऊन मातीत पडली आणि त्याच्या मागेच वाघीण नाल्याच्या पात्रात उतरली व 2 झेपात बाजूच्या किनाऱ्यावरून नाहीशी झाली. परिस्थितीचे आकलन व्हायला मला काही सेकंद लागले. मी आता पूर्ण निशस्त्र होतो आणि पूर्णपणे वाघिणीच्या अधीन होतो. असहाय्य, शस्त्रहीन. रायफलसाठी खाली उतरणं म्हणजे वाघिणीच्या जबड्यात मान देण्यासारखं होतं. ती वाघीण जखमी होऊन पडली असेल तरी मी ते धाडस केलं. मी उडी घेऊन खाली आलो, रायफल हस्तगत केली आणि पुन्हा माझ्या जागी येऊन वेगाने बसलो. हे सगळं मी अगदी विजेच्या चपळाईने केलं. मी प्रथम रायफल नीट बघितली. पडल्यामुळे तिचे काही नुकसान झाले नव्हते. मी 5 झालेलं कार्ट्रेज बदलून दुसरं भरलं. आता मी पुन्हा सज्ज झालो होतो आणि मला विचार करायला आता वेळ मिळाला. माझी गोळी वाघिणीला लागली होती की एवढ्या जवळून माझा नेम चुकला होता. इतक्यात मला माझ्यापासून 2 फुटावर काहीतरी काळे पांढरे मऊ मऊ दिसले. मी ते उचललं. ते अजून गरम होतं आणि तो वाघिणीच्या कानाचा एक तुकडा होता. माझ्या बुलेटने तो उडाला होता आणि ती कातडी आणि केस असल्याने त्यात रक्त असे नव्हतेच. मला अचानक निराशेने घेरले. माझ्यासमोर सुवर्ण संधी आली असताना पॉइंट ब्लँक अंतरावरून मी तिला ठार करू शकलो नव्हतो. ठार काय, गंभीर जखमीसुद्धा करू शकलो नव्हतो. कानाची दुखापत तिला किती त्रस्त करू शकेल. उलट ती आता जास्त चाणाक्ष होईल. पुन्हा दुसऱ्यांदा मारलेल्या भक्ष्यावर ती येणार नाही आणि मला तिला मारायला अवघड जाणार होतं. ती आता जास्त धोकादायक होणार होती. एकदा मारलेलं भक्ष्य एकदाच खाईल, पुन्हा शिकार करेल. त्यामुळे बळींची संख्या वाढणार होती किंवा ती नवीन प्रदेश शोधून काढणार होती. तिथल्या लोकांना या नरभक्षक वाघिणीबद्दल कल्पना नसेल. ते बेसावध असतील व सहजासहजी तिच्या बळी पडतील. मी स्वतःला दोषी मानू लागलो व कल्पनेपलीकडची
आशा करू लागलो की ती परतेल, पण व्यर्थ. सकाळी माझी माणसं आली आणि माझी अवस्था बघून त्यांचं काही विचारायचं धाडस झालं नाही. मी अबोल, गंभीर, नाराज व हताश झालो होतो. गरम चहा, सँडविच आणि सिगरेटने मला थोडी तरतरी आणली व एक गोष्टीत समाधान मानले तर माझी 6वी संवेदना मला सजग न करती तर मी आता त्या मृतदेहाशेजारीच दुसरा मृतदेह म्हणून गणला गेलो असतो. त्यात मला थोडं समाधान वाटले. ती वाघीण ज्या दिशेने गेली त्या दिशेने शोध घेण्यात आला, पण माझ्या अपेक्षेप्रमाणे कसलाच माग मिळाला नाही. न कुठे रक्ताचे डाग किंवा झाडाझुडपाच्या पानावर सुद्धा जखमी कानांमुळे रक्त लागलेले दिसले नाही. पुढचे 10 दिवस मी गुंडालमला राहिलो. बांधलेले रेडे तसेच होते. त्यांना रोज चारा पाणी द्यावे लागेल तेवढेच. सकाळ संध्याकाळी जंगलात वणवण करून मी काही माग मिळतो का पाहिला, पण काही मिळाले नाही. पाण्यावर रात्र बसलो. नाल्याच्या पात्रातून भटकलो, पण वाघीण अदृश्य झाली होती. कुठं एकही बळी गेला नाही. बहुतेक वाघीण हे गाव सोडून दूरवर कुठेतरी निघून गेली असावी. 11व्या दिवशी मी गुंडालमला रामराम ठोकला. चालत अंचेटी आणि डेंकाने कोट्टाला गेलो. तेथून होसूरमध्ये माझ्या त्या कलेक्टर मित्राला मी सारा वृत्तांत सांगितला आणि पुढे एखादा बळी गेला तर ताबडतोब मला कळवण्याची विनंती केली. मला खरोखरच तिथल्या रहिवाशांची चिंता होती. तेथून मी माझ्या घरी बँगलोरला गेलो. त्यानंतर 5 महिने शांततेत गेले. त्या दरम्यान मला माझ्या कलेक्टर मित्राकडून 3 पत्रे आली. त्या तिथे लांब होऊन 3 बळी वाघिणीने घेतले अशा उडत बातम्या कानावर आल्याची खबर होती. त्यातल्या 2 कावेरी नदीच्या पलीकडून कोइंबतूर जिल्ह्यात, 1 म्हैसूर जिल्ह्यात आणि 4थी फारच दूरवर. आणि त्यानंतर मी ज्याला भीत होतो ती बातमी माझ्या कानावर आली. यावेळी पुन्हा गुंडालममधल्या त्या देवळातून ओढून नेऊन तिथल्या पुजाऱ्याचा बळी घेतला गेला. मी तयारीतच होतो. मी मोटारीने जोवालगिरीला पोचलो. तिथल्या बळीचा मला आखो देखा हाल ऐकायला मिळाला, तो तिथल्या काही वारकऱ्यांकडून. ते जेव्हा देवळाजवळ पोचले तेव्हा त्यांना वाघिणीची गुरगुर ऐकू आली. त्यांची पळापळ झाली. ते देवळात आश्रयाला गेले, पण देवळात कुणीच नव्हतं. तेथून त्यांना समोरच्या झाडाखाली पुजाऱ्याचा मृतदेह दिसला. तो अर्धा खाल्लेला होता. या वारकऱ्यांच्या आगमनामुळे वाघाने आपले खाणे अर्धवट सोडून पोबारा केला होता. मी त्या वारकऱ्यांना वाघिणीच्या कानाबद्दल विचारले, पण घाबरगुंडीमुळे त्यांनी तेवढं लक्ष दिलं नव्हतं. माझ्या 3 सहकाऱ्यांबरोबर मी सुलेकांठाला गेलो. तो प्रवास तसा खडतर होता. त्या रात्री आम्ही रिकाम्या मंदिरात मुक्काम करायचे ठरवले. पुढच्या व्हरांड्यात मी लोडेड रायफल घेऊन पहारा करायचा. ती रात्र अमावस्येची होती, त्यामुळे चंद्र आकाशात येणार नव्हता आणि अशा परिस्थितीत नरभक्षक तेथे येईल असा अनुमान बांधणं अवघडच होतं. आम्ही पाळीपाळीने झोप काढली. पहाटे पहिला कोंबडा आरवला. गरम चहा आणि थोडा ब्रेकफास्ट केल्यावर थकवा दूर झाला व थोडा हुरूप आला. मग मी पुढे होऊन पिंपळाच्या झाडाखाली वाघाने खाऊन पुजाऱ्याचा देह टाकला होता तिथे गेलो. दिवसा गिधाडांनी आणि रात्री कोल्ह्यांनी चांगलीच मेजवानी जोडली होती. आता तिथं फक्त चाटून पुसून साफ केलेली हाडं होती. ज्या माणसाने गेली 40 वर्ष नित्य नेमाने पूजा केली होती, भक्ती केली होती, मुक्तीची अपेक्षा केली होती, तो आज काही हाडांच्या रूपात माझ्यासमोर पिंपळाच्या झाडाखाली त्याचा अस्त झाला होता. पुढचे 4 तास आम्ही जवळपास काही पगमार्क्स मिळतात का ते पाहिले, पण नवीन काहीच आढळले नाही. काही जुने पगमार्क्स होते, पण ते त्या कान तुटलेल्या वाघिणीचे असतील याची मला खात्री नव्हती. बरोबर 9 वाजता आम्ही 25 मैलाचा ट्रेक करून संध्याकाळी 5 वाजता गुंडालमला आलो. तिथे झालेल्या हत्येबाबत एका गुऱ्हाख्याकडून आम्हाला खुलासा मिळाला. आणि हे त्याच पाणवठ्यावर घडले जिथे मी मागच्या वेळेला आमिष म्हणून रेडा बांधला होता. तो गुराखी व त्याचा एक मित्र गुरे हाकीत गप्पा मारत होते. इतक्यात त्याच्या मित्राला लघुशंका आली, म्हणून तो आडोशाला गेला आणि तेथे जाऊन खाली बसला. तोच एकच कान असलेल्या वाघिणीचा चेहरा झुडपातून बाहेर आला. तिचे दात व सुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर व मानेत रुतले.
तो माणूस एकदाच ओरडला तर मग वाघ त्याच्या बळीसह झाडीत अदृश्य झाला. मला हेच ऐकायचं होतं. आता माझी खात्री पटली की ही वाघीण दुसरी तिसरी कुणी नसून जी मला हवी होती ती तीच आहे, माझी वैरीण, जिचा मी कान तोडला होता. कालांतराने का होईना जिथे ती नरभक्षक झाली होती त्या जागेवर पुन्हा आली होती आणि ती आता जास्त हुशार, धूर्त व खऱ्या अर्थाने क्रूर नरभक्षक बनली होती. या वाघिणीने आत्तापर्यंत एकही जनावर मारल्याची घटना घडली नव्हती. ती पक्की नरभक्षक होती, त्यामुळे तिच्यासाठी आता जनावरांचे आमिष बांधण्यात काहीच हशील नव्हता. आता फक्त तिच्या समोरासमोर सामना होणं एवढंच आवश्यक होतं. पुढचे 2 दिवस मी तिच्या शोधार्थ जंगलातून वणवण फटकलो, पण कोणत्याही क्षणी ती कुठूनही हल्ला करेल या भीतीचा पगडा मनावर होताच. 3ऱ्या दिवशी जोवालगिरीपासून 30 मैल अंतरावरून काही माणसांचा घोळका मला एक बातमी घेऊन भेटायला आला. वाघिणीने अजून एक बळी घेतला होता. यावेळी फॉरेस्ट बंगल्याच्या वॉचमनलाच वाघिणीने ठार मारले होते व बंगल्यापासून 100 यार्डावर नेऊन अर्धे खाल्ले होते. आता मला समजलं होतं की ही वाघीण बळी घेतल्यानंतर त्या ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त थांबत नव्हती. मी माझी माणसं घेतली आणि जोवालगिरीहून जी माणसं जवळजवळ धावत 30 मैल मला भेटायला आली होती त्यांना सुद्धा माझ्या संरक्षणाखाली मी परत नेलं. संध्याकाळी आम्ही मंदिरात पोचलो. पुन्हा एकदा त्या रात्री आम्ही त्या मंदिराचा आश्रय घेतला. पण आता आम्ही 12 जण होतो, त्यामुळे एकमेकांचा आधार वाटत होता व धीर पण आला होता. ती रात्र फार शांततेत गेली नाही. एक सांबर आणि एक ककूर सारखं वॉर्निंग कॉल देत होतं. माझ्या अंदाजाप्रमाणे आमच्यापासून ते साधारण अर्ध्या मैलावर असावं. त्यानंतर वाघिणीचा मेटिंग कॉल कानावर आला. आम्ही पेटवलेल्या शेकोटीमुळे वाघिणीला माणसाचे अस्तित्व जाणवले होते आणि एखादा बळी घेता येईल म्हणून तिने 2दा मंदिराला चक्रा पण मारल्या होत्या. अधूनमधून तिचे मेटिंग कॉल्स कानावर येतच होते. त्यावरून मला एक कल्पना सुचली जेणेकरून तिला इथे दिवस उजाडेपर्यंत गुंतवून ठेवता येईल. त्यामुळे मी तिच्या मेटिंग कॉलला 2दा उत्तर दिले. आणि त्याला अगदी उतावीळ प्रतिसाद आला. आता ती मंदिराच्या परिसरात होती आणि तिने माझ्या कॉलला दिलेला प्रतिसाद इतका जवळून आला होता की आमच्या सर्वांची धडकी भरली. म्हणून मी जवळ असतानाच कॉल दिला नाही, अन्यथा तिला संशय आला असता. मी माझ्या लोकांना मुद्दामच तिथे जोरजोरात बोलायला लावले. उद्देश हा की प्रियकराशी मिलनाची भूक आणि पोटाची भूक दोन्हीच्या आशेवर ती येथेच घुटमळत राहील. आणि मला आनंद झाला. पहाटेपूर्वी पुन्हा एकदा तिने कॉल दिला. याचा अर्थ ती याच परिसरात होती. थोडं उजाडल्यावर मी रायफल घेऊन जोवालगिरीला निघालो. तिथे एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं जिथे 1 वर्षापूर्वी तो दुर्दैवी मुलगा चिंचा उचलायला खाली थांबला होता आणि त्याच्या आई वडिलांसमोरच त्या वाघिणीने त्याला ठार मारले होते. तिथे मला लपून बसण्यासाठी छान जागा होती. झाडाजवळ गेल्यावर मी झाडावर जवळजवळ 12 फूट उंच चढून बसलो, जी माझ्यासाठी अगदी सुयोग्य व समाधानकारक जागा होती, जिथून मला आजूबाजूचा सर्व परिसर व्यवस्थित दिसत होता. वर चढून मी एक मोठा श्वास घेतला, फुफ्फुस भरून हवा भरून घेतली आणि एक कॉल दिला. पण सर्वत्र शांतताच होती. प्रतिसाद आला नाही. मग मला एकदम शंका आली. ती मंदिरापाशी तर गेली नसावी ना? एखादा माणूस बाहेर येण्याची वाट बघत. तसं मी सर्वांना बजावलं होतं की कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नका. पण लघुशंका किंवा पाणी आणण्यासाठी चुकून माकून माझी आज्ञा मोडून एखादा जरी बाहेर आला तर माझ्या काळजात धस्स झाले. मी पुन्हा एकदा कॉल दिला.
तरी काही उत्तर नाही. मग मी छाती फुटेपर्यंत भरून श्वास घेतला आणि पुन्हा एकदा मोठा कॉल दिला. आणि यावेळी मला यश आलं. माझा आवाज वाघिणीपर्यंत पोचला आणि अगदी मंदिराच्याच दिशेने मला प्रतिसाद आला. माझा अंदाज बरोबर होता. एखादा बळी मिळवण्याच्या उद्देशाने ती मंदिराजवळच दबा धरून बसली होती. मी पुन्हा 2दा कॉल दिला. माझ्या दुसऱ्या कॉलला 100 यार्डवरून प्रतिसाद आला. मी रायफल उचलली व खांद्याला लावली. 25 यार्डपर्यंत मला सर्व परिसर दिसत होता. माझ्या दृष्टीपथात ती साधारण 30 सेकंदात येणार होती. मी काउंटडाऊन सुरू केलं. मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. मी 27 पोचतो न पोचतो तोच वाघीण मला पूर्ण दिसली. ती आशेने आपल्या प्रियकराचा शोध घेत आली होती. मला तिचा एक कान नसलेला चेहरा दिसला. आता ती पूर्ण माझ्या कह्यात आली होती आणि तिचा अंत नक्की होता. मी एक हुंकार दिला. माझ्या अपेक्षेप्रमाणे ती एकदम आश्चर्याने थबकली आणि तिने वर बघितले. पुढच्या सेकंदाला माझ्या बुलेटने तिच्या 2 डोळ्यांमध्ये वेध घेतला. ती लुडकली व तिथल्या मातीत कोसळली. माझ्या दुसऱ्या गोळीने तिच्या कवटीचा वेध घेतला. या गोळीने तिच्या डोक्याचे प्रमाणाबाहेर जास्त नुकसान झाले. त्यामुळे तिची कातडी सोडणाऱ्यांना आता त्रास होणार होता. माझी सतत विवेकबुद्धी मला नंतरही त्रास देत होती की अशी प्रियकराची लालूच दाखवून मी तिला अखिलाडू वृत्तीनेच अपमानास्पदरित्या मारली होती. पण ती एक नरभक्षक होती, क्रूर होती. तिच्यामुळे अनेक लोकांचे जीव धोक्यात आले होते. सर्वांना एकेकाळी जिच्या थरारामुळे सगळे बाहेर पडायला भीत होते त्या वाघिणीचे दर्शन घ्यायला थोडा वेळ दिला. तोपर्यंत मी दूर एका झाडाच्या पारावर बसलो. 1 कप गरम चहा, थोडं अन्न आणि माझा आवडता पाईप. मी शांत बसून हवेत धुराची वलय काढू लागलो. आता ज्युवेलगिरी भयमुक्त झाली.